एका गरीब मुलीला मंदिराच्या मागे माती खाली अर्धी गाडलेली एक जुनी तिजोरी सापडते. उत्सुकतेपोटी ती तिजोरी उघडते, पण आत सोनं किंवा पैसे नसतात. त्याऐवजी तिला एक रहस्यमय वस्तू आणि काही जुनी कागदपत्र सापडतात. काही तासांतच संपूर्ण गावात खळबळ उठते, कारण त्या तिजोरीत लपलेलं रहस्य तब्बल 25 वर्षापासून कोणालाच माहीत नसतं. अचानक काही अनोळखी लोक त्या मुलीचा पाठलाग करू लागतात. त्या तिजोरीत नेमकं काय होतं, कोण लपवतं होतं ते रहस्य, आणि एका गरीब मुलीच्या हातातच ती तिजोरी कशी आली. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा शेवट तुमचा पूर्ण अंदाज चुकीचा ठरवेल. काळोख आता हळूहळू गावावर आपली चादर पसरवू लागला होता. विजापूर गावच्या वेशीवर असलेलं ते जुनं पडकं शिव मंदिर रात्रीच्या वेळी तसंही भयानक दिसायचं. पण 13 वर्षाच्या हिरासाठी ते भीतीचं ठिकाण नव्हतं, तर तिच्या रोजच्या जगण्याची धडपड जिथे संपायची ती जागा होती. हिरा अत्यंत गरीब घराण्याची मुलगी. आई दुसऱ्यांच्या घरी भांडी करायची आणि हिरा दिवसभर रानातून सुकलेली लाकडं, जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या किंवा विकता येईल असं काहीतरी गोळा करायची. त्या दिवशी दुपारपासून जोराचा पाऊस होऊन गेला होता, त्यामुळे मंदिराच्या मागची माती पूर्णपणे वाहून गेली होती. हिरा सरपणासाठी सुकलेल्या फांद्या शोधत मंदिराच्या मागच्या बाजूला एका जुन्या वडाच्या झाडाजवळ गेली. अचानक तिच्या पायाखाली काहीतरी कडक लागलं. तिने खाली वाकून पाहिलं. मातीतून एक काळा गंजलेला लोखंडी कोपरा वर आलेला दिसत होता. हिराची उत्सुकता वाढली. तिने हातानेच तिथली ओली माती बाजूला करायला सुरुवात केली. जसजशी माती निघत गेली तसतसा तिचा ऊर धडधडू लागला. ती नुसती लोखंडी पट्टी नव्हती, तर ती एक पूर्णपणे मातीत गाडली गेलेली जुनी जड तिजोरी होती. तिजोरी जवळ पितळेची नक्षी होती, जी आता काळवंडली होती. त्यावर एक मोठं जुन्या धाटणीचं कुलूप होतं. यात नक्कीच काहीतरी मौल्यवान असणार. जर यात सोनं किंवा पैसे निघाले तर आईला पुन्हा कधीच लोकांची बोलणी खावी लागणार नाहीत. हिराने मनातच विचार केला. तिने आजूबाजूला पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. तिथे एक मोठा दगड घेतला आणि पूर्ण ताकदीनिशी त्या गंजलेल्या कुलुपावर मारला. 2-3 फटके बसताच कित्येक वर्षापासून गंजलेलं ते कुलूप कडकडत तुटलं. हिराचे हात थरथरत होते. तिने तिजोरीचं झाड झाकण वर उचललं, पण आत सोनं चांदी किंवा पैशांचा 1 रुपयाही नव्हता. आत फक्त 2च गोष्टी होत्या. एक रहस्यमय अष्टकोनी काळा दगड, ज्याच्यावर काही विचित्र चमकणाऱ्या रेषा कोरल्या होत्या. तो दगड हातात घेताच हाताला एक अनाकलनीय उबदारपणा जाणवत होता. दुसरी काही जुनी पिवळी पडलेली कागदपत्र, ज्यावर लाल रंगाच्या शाईने काहीतरी लिहिलं होतं आणि एका बाजूला वाघाचा शिक्का होता. हिराला काहीच समजलं नाही, पण तिने ती कागदपत्र आणि तो अष्टकोनी दगड आपल्या फाटलेल्या झोळीत लपवला आणि ती घाईघाईने घराकडे निघाली. तिला माहित नव्हतं की तिने 25 वर्षापासून गाडलं गेलेलं एक रहस्य उघडलं होतं, जे संपूर्ण गावाचा विनाश करू शकत होतं. हिरा घरी पोहोचली तेव्हा तिची आई सुमी अजून आली नव्हती. हिराने घरातील अंधाऱ्या कोपऱ्यात कंदिलाच्या प्रकाशात ती कागदपत्र उघडली. हिराला लिहिता वाचता फारसं येत नव्हतं, पण कागदावर एका व्यक्तीचा जुना फोटो होता. तो फोटो पाहताच हिरा दचकली. तो फोटो गावचे दिवंगत जहागीरदार राव बहादूर सिंग सूर्यप्रताप सिंह यांचा होता. 25 वर्षापूर्वी एका रात्री सूर्यप्रताप सिंह अचानक गायब झाले होते. गावाने मानलं होतं की डाकुंनी त्यांचा खून केला किंवा ते सर्व संपत्ती घेऊन पळून गेले, पण या कागदावर काहीतरी वेगळंच होतं. कागदाच्या तळाशी सूर्यप्रताप यांच्या रक्ताच्या अंगठ्याचा ठसा होता आणि वर लिहिलं होतं, विजापूरच्या जमिनीखालीचे दडलय ते मानवी विनाशाचं कारण आहे. जर हा दगड चुकीच्या हातात गेला तर पुढचे शब्द रक्ताने माखल्यामुळे वाचता येत नव्हते. रात्रीचे 8 वाजले. अचानक गावात गदारोळ ऐकू आला. हिराने खिडकीतून बाहेर पाहिलं. मंदिराच्या दिशेने अनेक गावकऱ्यांचे कंदील आणि मशाली धावत दिसत होत्या. हिरा हळूच बाहेर आली. तिला समजलं की कोणीतरी ती उघडी तिजोरी मंदिराच्या मागे पाहिली होती. गावाचे आत्ताचे सरपंच जे सूर्यप्रताप
यांचे धाकटे भाऊ होते. भैरव सिंह तिथे उभे होते. त्यांचा चेहरा भीतीने आणि रागाने पांढरा पडला होता. कोणी उघडली ही तिजोरी? यातली वस्तू कुठे आहे? भैरव सिंह तावातावाने ओरडत होते. ज्या कोणाला ती वस्तू सापडली असेल त्याने ती सुपूर्द करा, नाहीतर संपूर्ण गाव जाळून खाक होईल. 25 वर्षापूर्वी ज्या रहस्यावर पडदा टाकला गेला होता ते आता उघड झालं होतं. संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. प्रत्येकाच्या मुखात एकच प्रश्न होता, त्या तिजोरीत नेमकं काय होतं आणि ती कोणाकडे आहे? हिरा भीतीने थरथर कापायला लागली. तिला समजलं की ती एका मोठ्या संकटात अडकली आहे. ती पळतच आपल्या झोपडीकडे परत आली. तिने झोळी उचलली आणि आईचा विचार न करता मागच्या दाराने जंगलाच्या दिशेने पळ काढला. पण ती झोपडीतून बाहेर पडताच 2 उंच काळ्या कोटातील अनोळखी माणसं अंधारातून समोर आली. त्यांच्या डोळ्यांवर काळे चष्मे होते. जरी रात्र होती तरीही, आणि त्यांच्या हातामध्ये काहीतरी भयानक चमकत होतं. तीच आहे ती मुलगी, तिच्याकडे ती बॅग आहे, एक जण कर्कश आवाजात ओरडला. हिराचे पाय थबकले, पण दुसऱ्या क्षणी ती जीवाच्या आकांक्षाने पळाली. पावसाने रस्ते निसरडे झाले होते. हिरा लहान असल्यामुळे गल्लीबोळातून आणि काट्याकुट्यात वेगाने मार्ग काढत होती. पण ते अनोळखी लोक खूप ताकदवान आणि वेगवान होते. त्यांच्या पायांचा आवाज हिराच्या अगदी जवळ येत होता. थांब पोरी, जर ती वस्तू आम्हाला दिलीस तर तुला हवे तितके पैसे देऊ, मागून आवाज आला. पण हिराला माहित होतं, जर ती थांबली तर ती तिला जिवंत सोडणार नाहीत. ती पळत पळत जंगलाच्या मधोमध असलेल्या एका जुन्या विहिरीपाशी आली. पुढे रस्ता बंद होता. मागे 2 भिकारी शिकारी उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होतं. आता कुठे जाणार? एका खिशातून एक धारदार खंजीर काढला. हिराचा श्वास फुलला होता. तिने आपल्या झोळीतील त्या अष्टकोनी काळ्या दगडाला घट्ट पकडलं आणि अचानक त्या दगडातील चमकणाऱ्या रेषा अधिक तीव्रतेने चमकू लागल्या. हिराच्या शरीरातून एक अजब ऊर्जेची लाट उसळली. त्या दगडाचा प्रकाश इतका तीव्र होता की त्या दोन्ही अनोळखी माणसांचे डोळे दिपले. ते ओरडत मागे सरकले. हिराला काय करावं सुचेना. तिने तो दगड आणि कागदपत्रे घेऊन थेट विहिरीच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या पोकळ झाडाच्या खोडात उडी घेतली आणि स्वतःला लपवून घेतलं. त्या रात्री हिरा कशी बशी वाचली, पण त्या तिजोरीतील रहस्य आता पूर्णपणे बाहेर आलं होतं. नेमकं काय होतं त्या तिजोरीत? 25 वर्षापूर्वी सूर्यप्रताप सिंह यांना विजापूरच्या जमिनीखाली एक प्राचीन उल्केचा तुकडा सापडला होता. तोच हा अष्टकोनी काळा दगड. या दगडामध्ये अमर्यादित ऊर्जा होती. ती एखाद्या मोठ्या शहरातल्या वर्षानुवर्ष वीज भरवू शकत होती किंवा त्याचा गैरवापर केल्यास अणुबॉम्बसारखा विनाश घडवू शकत होती. भैरव सिंह आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय तस्करांना हा दगड विकून अब्जावधी रुपये कमवायचे होते. सूर्यप्रताप यांनी त्यांचा कट उधळवून लावण्यासाठी तो दगड आणि त्या व्यवहाराची सर्व कागदपत्र एका तिजोरीत बंद करून मंदिराच्या मागे गाडली होती आणि स्वतःची बळी दिला होता. आता ती कागदपत्र आणि तो शक्तिशाली दगड एका 13 वर्षाच्या गरीब हिराच्या हातात होते. संपूर्ण गाव आणि ते आंतरराष्ट्रीय तस्कर तिच्या मागे होते. हिराला आता केवळ स्वतःचा जीव वाचवायचा नव्हता, तर तिच्या विजापूर गावाला एका महाविनाशापासून वाचवायचं होतं. रात्रीच्या अंधारात झाडाच्या खोडात लपलेली हिरा त्या चमकणाऱ्या दगडाकडे पाहत विचार करत होती. आता उद्याची सकाळ कशी उजाडणार? झाडाच्या पोकळ खोडात लपलेली हिरा एकाकी अंधारात स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकत होती. तिच्या छातीत जणू एखादा ढोल वाजत होता. बाहेर त्या 2 अनोळखी माणसांच्या बुटांचे आवाज आणि सुकलेली पानं तुटण्याचा कुरुम असा आवाज जवळ येत होता. कुठे गेली ती पोरगी? एका सेकंदात गायब झाली. एकाचा भारी आवाज जंगलाच्या शांततेत घुमला. ती जास्त दूर जाऊ शकत नाही. या जंगलाच्या पलीकडे कडा आहे. आपण तिला घेरलंय. शोधून काढा तिला. भैरव सिंहाने स्पष्ट सांगितलंय. मुलगी जिवंत राहिली नाही तरी चालेल, पण ती काळी वस्तू आणि ती कागदपत्र सुरक्षित पाहिजे. दुसऱ्याने उत्तर दिलं. भैरव सिंह गावकऱ्यांचे तारणहार,
गरिबांचे कैवारी म्हणून घेणारे सरपंच. हिराच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या सरपंचाने तिच्या आईला 2 वेळा धान्याची पोती देऊन मदत केली होती तेच या सगळ्यांच्या मागे होते. हिराने कंदिलाच्या अंधुक प्रकाशात आपल्या झोळीतील त्या पिवळ्या पडलेल्या कागदपत्रांना पुन्हा एकदा स्पर्श केला. रक्ताच्या अंगठ्याचा तो ठसा आता तिला अधिक गडद वाटू लागला. तिने हिंमत एकवटवली आणि कागदाची दुसरी बाजू उलटली. तिथे मोडी लिपीत आणि काही इंग्रजी अक्षरांमध्ये 25 वर्षापूर्वीची ती भयान रात्र जिवंत झाली होती. सूर्यप्रताप सिंह यांनी अत्यंत घाईघाईत मृत्यूसमोर दिसत असताना ते लिहिलं होतं. 24 नोव्हेंबर 2001 माझा स्वतःचा भाऊ भैरव चंद्रवतीच्या विदेशी तस्करांशी हातमिळवणी करून विजापूरच्या गाभाऱ्यात सौदा करत आहे. महादेवाच्या मंदिराखाली जे दडलंय ते केवळ सोनं नाही, ती एक जिवंत ऊर्जा आहे. माझ्या पूर्वजांनी या शक्तीला आकाशबीज म्हटलं होतं. जेव्हा मी आणि माझ्या संशोधक मित्रांनी जमिनीचा पोत तपासला तेव्हा समजलं की हा दगड सामान्य नाही. हा एक प्राचीन उल्केचा गाभा आहे जो रेडिएशन उत्सर्जित करतो. भैरव यांना ब्लॅक मार्केटमध्ये एक विनाशकारी शस्त्रासाठी विकू इच्छितो. मी हे होऊ देणार नाही. मी मुख्य चावी आणि व्यवहाराचे मूळ करारपत्र मंदिराच्या मागे काढून ठेवत आहे. जर मी उद्या सकाळी दिसलो नाही तर समजून जा की भैरवने माझा अंत केला आहे. पण हा दगड जो कोणी उघडेल त्याच्यावर विजापूरच्या संरक्षणाची जबाबदारी असेल. कागदाच्या शेवटी एक नकाशा काढला होता. तो नकाशा विजापूरच्या शिवमंदिराच्या खाली असलेल्या एका गुप्त तळघराचा होता. इथे काहीच नाहीये, चला पुढे बघूया. पुढे बघू. त्या माणसांचा आवाज हळूहळू दूर गेला. हिराने सुटकेचा श्वास सोडला, पण तिची सुटका झाली नव्हती. गाव आता तिच्यासाठी सुरक्षित नव्हतं आणि ती जंगलात कायमची राहू शकत नव्हती. तिची आई सुमी अजूनही गावातच होती. जर भैरवला समजलं की तिजोरी हिराने उघडली आहे तर ते तिच्या आईला सोडणार नाहीत. हिरा खोडातून बाहेर पडली. तिच्या पायात चपला नव्हत्या. काटे बोचत होते, पण तिने त्या अष्टकोनी दगडाला कापडात घट्ट गुंडाळलं आणि आपल्या पाठीवर बांधलं. तिने ठरवलं ती सरळ घरी जाणार नाही. तिला आधी सत्य शोधायचं होतं आणि आईला सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचं होतं. रात्रीचे 11:30 वाजले होते. संपूर्ण विजापूर गाव भीतीच्या सावटाखाली होतं. मंदिराभोवती सरपंचांच्या माणसांचा पहारा होता. हिरा शेताच्या बांधावरून अंधाराचा फायदा घेत सरपंचांच्या मोठ्या वाड्याच्या मागच्या बाजूला आली. वाड्याच्या खिडक्यांमधून पिवळा प्रकाश बाहेर पडत होता. हिराने भिंतीला लागून असलेल्या एका जुन्या विहिरीच्या रहाटावर पाय दिला आणि ती वाड्याच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीपाशी पोहोचली. आत भैरव सिंह एक मोठ्या आराम खुर्चीवर बसले होते. त्यांच्या समोर 2 तेज अनोळखी पुरुष होते जे जंगलात हिराचा पाठलाग करत होते आणि त्यांच्या बाजूला एक विदेशी माणूस उभा होता ज्याने लांब कोट घातला होता आणि हातामध्ये एक आधुनिक ब्रीफकेस होती. मला तो दगड आज रात्रीच पाहिजे भैरव, तो विदेशी माणूस इंग्रजीत मिश्रित हिंदीत म्हणाला. आमची बोट पेशीवरच्या नदीत उभी आहे. जर ती मुलगी पोलिसांपर्यंत पोहोचली तर आमचा कोट्यावधींचा प्रोजेक्ट हरवेत विरेल. आणि लक्षात ठेव, जर तो दगड आम्हाला मिळाला नाही तर तुला मिळणारे 50 कोटी रुपये विसरून जा. 50 कोटी? हिराचे डोळे विस्फारले. एक गरीब मुलीसाठी जिने 1000 रुपये एकत्र पाहिले नव्हते तिच्यासाठी ती रक्कम अकल्पनीय होती. भैरव सिंह सिगार ओढत उभे राहिले. मिस्टर क्लार्क, काळजी करू नका. विजापूरमध्ये माझ्या परवानगीशिवाय पाखरूही उडू शकत नाही. ती सुमी ही पोरगी हिरा आहे. ती दरिद्री मुलगी कुठे जाणार? माझ्या माणसाने तिच्या झोपडीला वेढा घातला आहे. तिची आई माझ्या ताब्यात आहे. जर त्या पोरीला तिची आई जिवंत पाहिजे असेल तर तिला स्वतःला चालत यावं लागेल. हे ऐकताच हिराच्या काळजात धडकी भरली. आई त्याच्या ताब्यात होती. तिने खिडकीची काच घट्ट धरली. तिचा हात थरथरला आणि बाजूला असलेल्या एक मातीची कुंडी खाली पडली. कडकडाट. कोण आहे तिथे? भैरवसिंह ओरडले. तस्करांनी खिडकीच्या दिशेने धाव घेतली. हिराने एक क्षणाचाही उशीर न करता तिथून खाली उडी मारली. ती भुसभुशीत मातीवर पडली, त्यामुळे आवाज झाला नाही.
ती पुन्हा एकदा जीवाच्या आकांक्षाने गावाच्या वेशीकडे पळू लागली. तिच्या डोक्यात आता एकच विचार होता, आईला कसं वाचवायचं आणि त्या अष्टकोनी दगडाचं काय करायचं. हिरा पळत पळत पुन्हा त्या शिवमंदिरापाशी आली, जिथून हे सगळं सुरू झालं होतं. विजापूरचे मंदिर 1000 वर्ष जुनं होतं. रात्रीच्या वेळी तिथे कोणी नसायचं, कारण गावकऱ्यांना असा समज होता की तिथे भूताटकी आहे. पण हिराला आता भूतांची नाही, माणसांची भीती वाटत होती. तिने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. महादेवाची ती भव्य पिंड अंधारात शांत आणि गंभीर दिसत होती. हिराने आपल्या झोळीतून तो नकाशा काढला. मंदिराच्या प्रकाशात तिने पाहिलं, नकाशात पिंडीच्या बरोबर मागे असलेल्या एका त्रिशूळाच्या चिन्हावर बोट दाखवलं होतं. हिरा पिंडाच्या मागे गेली. तिथे भिंतीवर एक मोठा दगडी त्रिशूळ कोरलेला होता. तिने त्या त्रिशूळाला हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो हलला नाही. मग तिच्या लक्षात आलं की तिच्या पाठीवर बांधलेला तो अष्टकोनी दगड कमालीचा गरम झाला होता. त्यातून निळा प्रकाश बाहेर पडत होता. तिने तो दगड काढला आणि भिंतीवर त्रिशूळाच्या मध्यभागी असलेल्या एका अष्टकोनी काचेत तो अचूक बसवला. गडगडगड एक मोठा आवाज झाला. पिंडीच्या समोरील जमिनीचा एक मोठा दगड हळूहळू बाजूला सरकला. खाली जाणाऱ्या अंधाऱ्या पायऱ्या दिसू लागल्या. हिरा थक्क झाली. तिने तो दगड खाचीतून काढला. दगड काढताच भिंत बंद होऊ नये म्हणून तिने एक लाकडाचा तुकडा अडकवला आणि ती त्या अंधाऱ्या पायऱ्यांवरून खाली उतरू लागली. तळघरात प्रचंड वास होता. कित्येक वर्षांची जळमट होती. पण जशी ती खाली पोहोचली, तिथे एक अद्भुत दृश्य होतं. एक मोठ्या खोलीच्या मध्यभागी एक अवाढव्य यंत्र होतं, जे जुन्या तांब्याच्या आणि पितळाच्या तारांनी बनवलं होतं. त्या यंत्राच्या मध्यभागी एक रिकामी जागा होती, जिथे बरोबर ते अष्टकोनी दगड बसेन अशी रचना होती. हेच ते आकाशबीजचे ऊर्जा केंद्र होते. सूर्यप्रताप सिंह यांनी हे यंत्र तस्करांपासून लपवून ठेवलं होतं. जर हा दगड इथे बसवला तर कदाचित संपूर्ण परिसराला अमर्याद ऊर्जा मिळाली असती. पण जर तो तस्करांच्या हातात गेला तर यातून घातक किरणोत्सर्गी शस्त्र बनणार होते. अचानक वरून पायऱ्यांवरून येणारे आवाज हिराच्या कानावर पडले. ते इथेच आली आहे. खाली रस्ता उघडा आहे. भैरव सिंहचा क्रूर आवाज तळघरात घुमला. हिरा मागे सरकली. तिच्याकडे पळायला आता रस्ता नव्हता. वरून भैरव सिंह, त्याचे 2 गुंड, मिस्टर क्लार्क आणि त्यांच्या मागे 2 गुंडांनी हिराच्या आईला सुमीला दोरी बांधून आणलं होतं. सुमीचा चेहरा रडून रडून सुजला होता. हिरा, पळ पळ पोरी, मला काही झालं तरी चालेल, पण या नराधमांना तो दगड देऊ नकोस, सुमी ओरडली. एका गुंडाने सुमीच्या तोंडावर हात ठेवला. भैरव सिंह पुढे आले. त्यांच्या हातात बंदूक होती. हिरा, शहाणी मुलगी आहेस ना तू? तो दगड आणि ती कागदपत्र क्लार्क साहेबांच्या हवाली कर. मी तुझ्या आईला सोडतो आणि तुम्हाला इतके पैसे देतो की तुम्ही हे गाव सोडून शहरात सुखात राहाल. मिस्टर क्लार्कने आपली ब्रीफकेस उघडली. त्यात नोटांची पुडकी चमकत होती. हिराने एकदा आईकडे पाहिलं, मग त्या अष्टकोनी दगडाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी येत होतं, पण मनात एक वेगळाच निर्धार होता. तिला जाणीव झाली होती की जर तिने हा दगड तिला दिला तर हे लोक तिची आणि तिच्या आईची हत्या करणारच होते, कारण ते या गुन्ह्याचा कोणताही पुरावा जिवंत ठेवू शकत नव्हते. पैसे पाहिजेत ना तुम्हाला? हिरा धीरगंभीर आवाजात म्हणाली. घ्या. तिने तो अष्टकोनी दगड मिस्टर क्लार्कच्या दिशेने फेकण्याचा बहाणा केला, पण प्रत्यक्षात तिने तो दगड मागे असलेल्या त्या अवाढव्य प्राचीन तांब्याच्या यंत्राच्या मध्यभागी अचूक ढकलला. दगड यंत्रात बसताच एक प्रचंड कानठळ्या बसवणारा आवाज झाला. संपूर्ण तळघर निळ्या आणि हिरव्या प्रकाशाने उजळून निघालं. त्या यंत्रातून अतिशय एक तीव्र चुंबकीय तरंग बाहेर पडला. त्या तरंगाचा फटका बसताच भैरव सिंह आणि त्याच्या गुंडांच्या हातातील बंदुका आणि खंजीर वेगाने खेचले गेले आणि यंत्राला चिकटले गेले. हे काय होतंय? माय गॉड, रेडिएशन लेव्हल वाढते. मिस्टर क्लार्क भीतीने ओरडला आणि आपले ब्रीफकेस सोडून पायऱ्यांच्या दिशेने पळाला. त्या तीव्र प्रकाशात गुंडांची पकड सैल झाली. हिराने संधी साधली. ती झेप टाकून आईपाशी पोचली आणि तिने आईच्या हाताची दोरी सोडवली. आई, पळ! हिरा ओरडली. तळघराची वास्तू हलत होती. जणू भूकंप आला होता.
यंत्रातील ऊर्जा नियंत्रणाबाहेर जात होती, कारण 25 वर्षांनंतर त्याला त्याचा गाभा मिळाला होता. भैरवसिंह आपल्या बंदुकीच्या मागे धावले, पण यंत्राच्या प्रचंड चुंबकीय शक्तीमुळे ते जमिनीवरून उठूच शकत नव्हते. हिरा आणि तिची आई सुमी जीवाच्या आकांक्षाने त्या तळघराच्या पायऱ्यांवरून वर आल्या. त्यावर येताच सिंहाने गर्भगृहातील तो लाकडाचा तुकडा बाजूला काढला आणि एक मोठा आवाज झाला आणि जमिनीचा तो अवाढव्य दगड पूर्ववत बंद झाला. भैरवसिंह आणि त्याचे गुंड त्या गुप्त तळघरात कायमचे अडकले गेले. समारोप. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विजापूरमध्ये सूर्य उगवला, तेव्हा गावाला एक नवीन रूप मिळालं होतं. सरपंचांचा वाडा रिकामा होता. ते आणि त्यांचे विदेशी मित्र गायब झाले होते. गावकऱ्यांना वाटलं ते पळून गेले, पण सत्य फक्त हिरा आणि सुमीलाच माहीत होतं. काही दिवसांनी शहरातून पुरातत्व विभाग आणि सरकारी शास्त्रज्ञांनी एक टीम आली. हिराने ती जुनी कागदपत्र गुपचूप जिल्ह्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली होती. शास्त्रज्ञांनी मंदिराची पाहणी केली आणि जाहीर केलं की या मंदिराच्या खाली एक अत्यंत मौल्यवान आणि सुरक्षित नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत आहे, ज्याचा वापर देशाच्या प्रगतीसाठी केला जाईल. सूर्यप्रताप सिंह यांचं नाव 25 वर्षांनंतर सन्मानाने घेतलं गेलं आणि ती गरीब मुलगी हिरा सरकारतर्फे तिच्या धाडसासाठी तिची पाठ थपटवण्यात आली आणि तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतली. ती जुनी गंजलेली तिजोरी आजही मंदिराच्या मागे तशीच पडलेली आहे, पण आता ती भयावह वाटत नाही, तर ती विजापूरच्या एका लहानशा हिराच्या शौर्याची साक्ष देत उभी आहे. एखाद्याची त्या रहस्याची गाठ सुटली होती आणि विजापूर गाव कायमचं सुरक्षित झालं होतं.